ही कधी तयारी आहे? चकलीची. हा, दिवाळी आली, पुढल्या आठवड्यात पूर्ण दिवाळीच आहे सगळी. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात मस्तपैकी झालंय आपली. तर कसं आहे, ते बघितलं चकली तयारी चालू. कारण दिवाळीत मला मागच्या व्हिडिओ पण ते सांगितलं का कंदील वगैरे सगळे लागलेत, त्याच्यामुळे दिवाळीची झाली सुरुवात. कारण कसं आजचा शनिवार उद्या रविवार, पुढल्या आठवडा दिवाळी ते सगळी. तर कसं आहे, कालचं जे काम पेंडिंग झालं त्यासाठी गेलो होतो ना, ते काम काल काय झालंच नाही. आता परत निघालोय. त्याला पहिला फोन लावलो, आहेच ना? तर हाय बोलतो. मला आता येतो, कारण कसं आहे, आता बेभरोशी काम आहे. काल बेभरोशावर गेलो दुपारी, सांगितलं पण त्यांनी ये म्हणून दुपारनंतर, आणि माणूस गायब झाला. गौरवला फोन केला, गौरव मी आंघोळ करतो कर बोललो. मग बोललो जाऊ काय करू, मीटर काढून आणू. म्हणजे कसं तिकडे गेल्यावर आहे ना ते पूर्ण करून आणते. आल्यावर परत मग जेव्हा रिटर्न येऊ ना येताना, की आल्यावर मग गाडीची सर्व्हिसिंग वगैरे सगळं करून घेऊ. म्हणजे ते ओके होऊन जाईल. आणि नंतर मग ते आपलं एनएसचं काम आहे ना, ते पण तिथं करून घेऊ. तिला पण ओके करून ठेवू. ते कधी म्हणून लॉंग ट्रिपचा प्लॅन झाला, निघालो की चालतो. बघूया येतो त्या वर्षात कसं होतंय प्लॅन. गेल्या वर्षी आपला गेल्या वर्षी ह्या वर्षीच गेलो होतो आपण मार्चला, म्हणजे डिसेंबरला येत होतो, लास्ट डिसेंबरचा प्लॅन पुढं होतो. ते आपण मार्चला गेलो. यंदा बघूया काय होतंय. आपला माणूस आला का सगळं डिस्कशन होईल. तो काल येणार मला बोललेला, परत काय मला फोन आलाच नाही. ठीक आहे, असं सगळं आहे. निघालोय मी. त्याला आटपू दे. गोप्रोची बघतो बॅटरी, 2 दिवस वापरलं एका बॅटरीवर, चार्ज आहे की नाही. बॅटरी चेंज करू आणि निघूया. ते मीटर वगैरे काढून आणू. बाकी बघू. बाकी ते येतं सगळं. दिवसाची सुरुवात तर झालंय. लॅपटॉप ओपन केलं. लॅपटॉप इथं बघितलं हे बघा, धूळ बसलंय जाम आहे ना. तर हा तो तेव्हा लास्ट टाइम मागवला, जो आणल्यापासून आहे ना मी जास्त वापरला आहे, नेमकाच यूज केला. बोलो आता ह्याचा यूज करू. बोलो बघूया, बोलो हे सगळं होईल का. ह्याला चांगलाच प्रेशर आहे, कारण हे छोट्या मोठ्या कामासाठी ना हे बेस्ट आहे. जर लॅपटॉपला पण आहे ना पुसणं काढू. काय झालं, जेव्हा पीसी बंद होता ना तेव्हा ह्याच्यामध्ये सगळा डेटा आहे, ज्याच्यावरचं काम करत होतो. सगळा डेटा कॉपी करतो ना हार्ड डिस्कला टाकून देतो. कारण कसं आहे, हा खाली झालेला बरं. कसं आहे, हा ट्रॅव्हलिंगसाठी जास्त यूज करतो, बाकीचं काम नाही. पण ॲपल आहे, विंडोजचं कम्पॅरिझनच नाही. खतरनाक, म्हणजे एडिटिंग करा, काही करा, खतरनाक विषय ॲपलचा. कारण कसं आहे, आता ह्यांचं कॉन्फिगरेशन तरी कमी आहे, तरी पण एवढं बेस्ट चालतं. एकदम पॉवरफुल घेतला ना, एकदम म्हणजे एकदम तर नेक्स्ट लेवल एक नंबर काम आहे ॲपलचा. विषयच खूप. चलो असो, जरा हे ट्राय करून बघूया. आणि ह्याला जरा साफ करतो आणि मग निघू. गोप्रोची बॅटरी पण चेक केली, बॅटरी आहे जवळपास, होईल का. ॲपल काढा. चलो निघालो. काय ते हो आवाज बघ. निघालो. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. परत एकदा तर काय झालं, जाऊया. त्याला पहिला फोन तुम्हाला सांगितलं आधीच, त्याला फोन लावला म्हणून. तर बोलते ये. म्हणजे ठीक आहे. नाही तर भाई गायब होतो. काल बघितलात ना, कालचा दिवस फुकट गेला. काल ह्या कामासाठीच गेलो होतो. ठीक आहे, असो हे करून घेऊ. उद्या परत जायचं मुंबईला, आणि उद्या हातवात जर मीटर दिला ना हा आपल्याला लगेच करून, तर एकदम बेस्ट काम होईल. म्हणजे मग परत 10 वेळा ह्याला सांग त्याला सांग नको. हा घेतला आणला असं आहे. आणि दुसरं आपल्याला कुर्ल्याला जाऊन ते इंडिकेटर पण आणायचे, ते पण घेऊन येऊ. आणि तो सेन्सर आहे ना याचा, जो गेलेला आहे तो सेन्सर बघूया आता काढतो का. तो काढून जर मला भेटला ना बघायला, तर मग तो येताना कुर्ल्याला भेटला तर कुर्ल्याला घेऊन येईन. मग परत नको. त्याचा काय समजा एवढा विषय नाही त्या सेन्सरचा, कारण फिल्टर एअर फिल्टर का तसं लगेच खराब होत नाही. आणि आपल्याला कळतं एवढं सर्व्हिसिंगमध्येपर्यंत चालतं. 3-3.5 किलोमीटर काय एअर फिल्टरचा विषय नाही एवढा. आता ऊन बघितलं कसं मस्त पडलं, तर जाम बरं वाटतो. नाही तर त्या पावसाळ्यात कसं नको व्हायचं. बाहेर निघालो का आला पाऊस. आणि रेनकोट घालून कसं होतं माहिती आहे, एक ठिकाण असलं ना काय वाटत नाही, 4 ठिकाणी धावत असलं ना तर कंटाळा येतो. अरे हे कुठली आहे, ही N250 आहे वाटते. हां, मंथनची आपली 160, ही 250. ही पण गाडी मस्त आहे आणि मस्त मॉडिफाय होते. कारण मुंबईला मी बघितल्या त्यातल्या छान होते मॉडिफाय. ते समोर दोघंजण इकोवाले आहेत ना, तो कट काढतोय, तो त्याला जाऊन देत नाही. पुढून गाडी येते, मागास ना हेलपट्या मारत बसलेत. दुसरं काही ना, मधल्यामध्ये आपल्याला हे करायचे.
आता आहे ना उन्हाच्या हाताला चटके लागायला लागले हो. आता ते काढायला लागलं आपलं काय बोलत नाव पण विसरलो रे घालायला. म्हणजे कसं हात सेफ राहतात नाही तर हातातला कलर आहे ना हाय त्याच्यापेक्षा पण चेंज होऊन जात आहे पूर्ण. आता काय उन्हाचं बघायला नको. तरी आता हे थंडीतलं ऊन आहे ना थोडं सॉफ्ट असतं नाही असं नाही बोलत. आणि आपल्याकडे थोडं सॉफ्ट आणि जाणवतं कारण त्या साईडला गेलो ना दुसऱ्या बेलककडे पासून पुढे काय तिकडे अजून चटका जाणवतो उन्हाचा. आणि तिकडे अजून दोघनपट्टी कशी अजून जवळ आहे त्या साईडला त्याच्यामुळे. आपल्याला जायचं इथून लेफ्टने आणि इकडंच जायचं आहे. काल तिकडे काम होतं पण सरळ गेलो नाही तर काही येत नव्हतं. हा इथून शॉर्टकट बरा पडतं याच्याकडे जायला आणि यायला पण रिटर्न. नाही तेवढा पूर्ण वाळसा मारून जायला लागायचं कारण कसं आहे तिकडे काय घ्यायचं असेल ना वस्तू तर ठीक आहे नाहीतर मग काय गरज नाही लागत. ये बा गाड्या इथून पण फिरतात बाबा रे बाबा. खड्डे काय केलेत अरे हे पडावले असल्या खड्ड्यानी. ते बघ दगडी टाकलीत नुसती हे बघ. हा हिला तर हो बोलतंय का हे बघ हेल्मेट आहे पण धुळीचं काय नाही तर समोर टायर दिसतोय आता रस्ता सुकलाय त्यात धूळ खाऊनच नको होतंय. आणि ग्रेट टाकलं ना बारीक ते सरकते टायर नुसतं स्लिप मारतोय. पोरं चालली शाळेत. हे बघ आहे ना धूळ बघा एवढंच आहे. काय रस्त्यांची हालत झालं बेकार एक नंबर सगळी कळलीत रे बाबा. ते तिकडून जे मला वाटतं करायला घेतलेत ते आंदोलन झालं म्हणून तरी आता उद्या जाणार आहे ना जाताना समजेल. हे बघितलं हे सगळे बारीक ग्रेट टाकले. ग्रेट काय कामाची आहे पूर्ण याच्यावर हा रोडचा कोटच करायला पाहिजे डांबरचा प्रॉपर तेव्हा तो रस्ता होईल. यांनी काही उपयोग नाही यांनी पडायची लक्षणं आहेत बाईकवाल्यांना. आणि हे 2 दिवस राहील तिसऱ्या दिवशी परत निघून जाईल. चलो पोचलो इकडं पण. अरे 47 कुठे चाललं आहे गाडी. इथं पण आहे ना हे हॉटेलचं पण वाटतं काम चालू आहे पण झालं आहे मोस्ट ऑफ कारण या गाडीचं काम चालू होतं तेव्हापासून चालू होतं काम. हो 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 गाड्या आहेत लागलेल्या आजच्या गावात. 220मध्ये डिफरन्स बघा तुम्हाला दाखवतो थांबा उतरून किती फरक आहे गाडीमध्ये पण. थांबा हेल्मेटमध्ये अवतार बोलत का होतं हिशोबाच्या पलीकडून सध्या गरमा करत वेगळा ऊन बघ कसलं पडलं. आणि गाडीमध्ये डिफरन्स दाखवतो. ही पण म्हणतो आपल्या सोबतचीच गाडी आहे कारण 2016च मॉडेल असेल. इथं वायझरमध्ये गाडीचा फरक बघा आणि हे इथून बघा लगेच समजत. हे चेक करा ही फ्रेम पूर्ण गाडीची आणि हे आपली चेक करा. समोरचं हे वायझर आहे ना त्यानेच किती फरक पडतो. ही जी ग्लास आहे ती घेतली समोरची आणि पूर्ण लुक चेंज होतोय पूर्ण. आणि त्यात आपण अप केलेली आहे ना त्याच्यामुळे अजून पाठीमागचा तर हे मडगड काढलंय ना हे नंतर आलो काढून टाकेल म्हणजे एकदम लुकच चेंज होते पूर्ण. समोर डिफरन्स दिसतो गाडीमध्ये. सेम गाडी पण थोडं मोठं चेंज केल्यामुळं किती फरक पडतो बघा गाडीमध्ये. नाही ना हे खुलून मीटर काढून घेतोय. पण तुम्हाला गाडी ठेवून जा दुसऱ्या गाडी नको होलं मला उद्या गाडी घेऊन जायचे मग आलो सर्व्हिसिंग करून टाकू कारण ते कव्हर काढून ते सगळं एम्प्टी करून घेऊन जायला टाकी की खोलली त्याच्यामुळं. मीटर खोललं मीटर घेतलं बोल हे आतमध्ये आहे ना स्पॉट झालाय तयार ते करून घेऊ. आणि आता हे सगळं अशी एम्प्टी फ्रेम दिसेल सध्या उद्यापर्यंत ते मीटर येईपर्यंत काही विषय नाही त्याचा फडका टाकून न्यायला लागेल. बाकीचं झालं हे जोडतोय ब्रेक पॅडचं बघतोय पुढच्या आणि पुढचा ब्रेक आहे ना थोडा कमी लागतोय ते असेल ते करू आणि जाऊया जेवायला घरी. चलो हे धर मीटर चल चालेल मग येतो मग आल्यावर आपण तर करून टाकू सर्व्हिसिंग सगळं. चलो 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 आता बघायला कसं वाटतंय बघा फ्रेममध्ये ओपन असू दे आता काय त्याला इलाज नाही. गेम सगळा ह्याच्यावर असतंय त्याचा त्याला काहीतरी फडका टाकून आहे ना आता न्यावं लागेल ओपन नको. चलो तर सध्या पेट्रोल काय दिसणार नाही कारण इथून खोलून का घेतलं गॅरेजवाले तिकडं पर्यंत ना असं नाही पण तिकडं खोला परत तो व्याप करा त्यापेक्षा डबल हजामतच नको बोलो इथून काढून घेऊ. तर मीटर जरी लगेच दिला तर बेस्टच आहे. हातातून काम काय एवढं नाही हाय नॉर्मल जनरेटी खोललं काय पण ते कसं आहे करणाऱ्यालाच माहिती आहे आपण किती बोललो तरी असा विषय आहे त्याच्यामुळे ते करू आणि लगेच घेऊन येऊ
आणि अगर गाडी टाकू सर्व्हिसिंगला. हे जागा बाकी भारी जास्त काम नाही आहे. तेच त्याला बोललो ब्रेकचं बोललो कर बोललो पुढच्या, तर बोलते इथं पंपिंगमध्ये प्रॉब्लेम असेल काहीतरी, तर ते मग एक मार्गेच कर. मग ठीक आहे चल बोलो सो. आणि पॅडचं बोलते चांगले आहेत. ठीक आहे बघू चल बोललो. आता 2 दिवसांनी काय फरक नाही पडत. फक्त का करत बोलतो कारण ब्रेकचा थोडा कसा आहे पंच कमी येतो ना. ब्रेक महत्त्वाचा आहे गाडीला, बाकी सगळं नसलं तरी ठीक आहे. असो जसं पण आहे तसं असो. हे खड्डे बघ यार शी, हे बघ. आणि त्या सावलीत आहे ना अजिबात दिसत नाही खड्डे. चलो आलो आता तोंडीपर्यंत. काय होतं बॉडी एवढी डिहायड्रेट होते ना, तरी आता उन्हाचं ऊन आहे ना असं नाही, पण एवढा पण अजून चटका लागायला नाही सुरुवात झालेली आहे. पण अजून पुढं हालत खराब होईल. आणि आत्ताच बॉडी डिहायड्रेट झाली पूर्ण. घरी जाऊ मस्त थोडा आराम करू. त्याला जाऊन पाणी लिंब आणून ठेवली मस्त. लिंबाचं सरबत आहे ना पियाला बरं वाटतं. हेल्मेटची वायझर आहे ना आपली ही एकदम भारी आहे. म्हणजे कशी माहिती आहे आता उन्हाच्या टायमाला तर एकदम भारी. ते कसं आहे पावसाळ्यात आणि संध्याकाळी एकदा काळोख झालं ना मग ते काम नाही ह्या वायझरचं. पण ऊन असेल ना तेव्हा एक नंबर. कारण अजिबात उन्हाचा त्रास होत नाही. बाहेर किती पण कडक ऊन असलं तरी डोळ्यांना आज एकदम थंडावा राहतो. आणि तेच त्याच्या अपोजिट तुम्ही रात्री बघितलं तर रात्री काय दिसत नाही. ते ट्रॅव्हलिंगला बेस्ट होतं. कारण ट्रॅव्हलिंगला काय करतात माहिती आहे, हे पण जे जातात ना मोठे मोठे 2 वायझर सोबत कॅरी करतात. संध्याकाळ झाली वाटली गाडी चालवायची आपल्याला जास्तच 1 तासाभराच्यापेक्षा जास्त, तर वायझर चेंज करतात म्हणजे टेन्शनच नाही. फटाक्यांचा स्टॉल बघितलेत. फटाक्यांचे स्टॉल पण लागायला सुरुवात झाली. हा इथे एक असतं फटाक्यांचा स्टॉल बघा आहे ना, मंडप बांधतात. आता फटाक्यांचं सेलिंग चालू. इथं बघितलं काहीतरी काम चालू आहे मला वाटते. म्हणजे चालू होईल. दगड इकडं पडलीत काहीतरी दिसतं कंपाऊंड. सनलाईट पण मग मस्त आहे ना. सूर्य चालला मावळतीला हे बघा. हे असं काहीतरी याचं कंडिशन झालंय. तर चलो क्लासला पोहोचलो आता. पोरांची वाट बघा. आलो मी लवकरच. कारण मी 15-20 मिनटं लवकर येतो. त्यांना परत उशीर आलो तर त्यांना काय सांगणार होतं, तेव्हा मी लवकर येतो. येऊ दे त्यांना. तोपर्यंत बसूया जरा क्लास वगैरे करू मग जाऊ घरी. बाकी सगळं जर सकाळी बघितलं सगळं खास त्यासाठी गेलो होतो ते सगळं करून आणलं. तर उद्या परत मुंबईची फ्री. आज सगळं चकाचक केलंय. आज खर्च केलाय बघा सगळं. मला वाटतंय कसा बरं पोरात उतला लावलेलं दिसतंय. नाही तर इथं सगळं गहू जाम होतं. मशीन मारलेलं दिसतं. मशीन मारले बघा आहे ना. पूर्ण क्लिअर केलं. नाही तर इथं बघा गहू येत होतं भरपूर. सगळं क्लिअर झालं एकदम ओके. गाडीला पण धुवायची आहे. आता आल्यावर सर्व्हिसिंग प्रॉपर सगळं करू आणि मग एक मार्गी गाडीला बनवूया. वाट बघून नाही बघा. 3 जण आलती. 3घांना पाठवले तिकडे रनिंगला. काय झाला विषय माहिती आहे का, आता सगळ्यांची चालू आहेत परीक्षा. कारण दिवाळीच्या आधी सामायिक परीक्षा असते त्याच्यामुळं. तर त्या परीक्षा चालू आहेत ना, तर सगळ्यांच्या म्हणलं 17 तारखेला काहीतरी संपणार आहे. तर ते बोलले आता 12 जण फोन केला बसून म्हणजे क्लासमध्ये येणार पोरांच्या. तर बोलले नाही आज नाही येणार सर, उद्या पण नाही येणार. मी बोलला तर ठीक आहे. तर काय करणार ना, ऑप्शनच नाही त्याला. काय माझ्यापेक्षा तसं पण आणायचं. आपण चाललेलं उद्या मुंबईलाच. ते सुट्टीच देऊन टाकतो क्लासला. कारण हे 3 जणच आहेत. बाकी मग हेच नाही येऊन. म्हणजे त्यांचं पण काम होईल आणायचं, आपलं पण काम. त्यांना जात रनिंग तरी करून या. थोडा वेळ घेतो क्लास आणि सोडतो यांना पण. असं सर्व असल्यावर मजा येते ना. बारावीचे सर्टिफिकेट पण माझ्याकडे आणलेले होते. जेवढे आले तेवढे दिले. बाकी ज्यांचे आता राहिले मोगली डायरेक्ट झाडीत जाईल. पोरं अतरंग बघा. यानं लवकर सोडला क्लास. कारण सगळे मार मार मार. कॅडबरी हा इकडं